भाजप म्हणते की आम्ही 400च्या पार जाऊ, त्यामुळे तुमचा वाटा किती असेल? मला काय, माझा काय वाट्याचा संबंध आहे? लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे, विधानसभा प्रथम आहे. त्यानं त्याच्यात किती वाटा, त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही. माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतोय का विधानसभेचं बोला, विधानसभेची बोलणी नाही तर मग ते 400च्या वाट्या संबंधात मला काय संबंध येतो? आता पण ज्या महायुतीच्या बैठक झाल्या असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं, तुमची बोलणी झाली होती राज्यामध्ये? मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे. तुम्ही या आधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 जागा लढवेल, आता काय भूमिका? आता मला असं वाटतं का एकंदरीत जी अवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही, मानसिकता नाही आहे. आमची मानसिकता आहे विधानसभेची. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. म्हणजे लोकसभा लढणार नाही? अमरावती किंवा अकोला लढू, 2 जागा. अमरावतीच्या खासदार आहेत त्या नवनीत राणा यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची आताची माहिती आहे. या संदर्भात राजापेठच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं अशा धमकी देणाऱ्याला शोधलं पाहिजे. पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे, त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून, अफगाणिस्तानातून. त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असन तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था? आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो. दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती, एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते तर हा मोबाईल कसा गेला, कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं. असुद्दीन ओवैसी आणि याच्यामध्ये असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील असल्याची जी माहिती आहे, जी आरोप आहे, जे रवी राणांनी केला. काय असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील याच्या मागे आहे? नाही, आता कसं आहे, आता हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल. आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो. काहीच जमलं नाही, आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात. ते आता झेंडे बाहेर येणारच आहे. हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल. लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं? लोकांसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात? शेवटचा प्रश्न, अमित शहा दौऱ्यावर होते काल, अकोला जळगाव असेल, आणि यामध्ये त्यांनी जवळपास 32 ते 35 जागा लढवण्याचा मानस भाजपचा आहे. 400चा पराक्रम. शिंदेगड असो किंवा मग राष्ट्रवादींना जागा ज्या आहेत त्या कमी देण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही अजितदादांना, एकनाथजी शिंदेला विचार ना, मला काय संबंध त्यांचा? आपला राजकीय संबंध काही फार जास्त नाही आहे. आमची मैत्री जे शिंदे साहेबांसोबत आहे ते विकास कामं, दिव्यांग मंत्रालय, शेतकरी, मजूर. राजकीय आमची काही बांधिलकी कोणासोबत नाही आहे. आपली कोणासोबत बांधिलकी नाही आहे. राजकीय बांधिलकी आमची जनता आहे, ते म्हणून त्या पद्धतीनं जाऊ. आता त्यांनी तो विचार, त्यांना किती जागा भेटते नाही भेटत, अजितदादाला जागा देतं का शिंदे साहेबाला देतं का, सगळंच होऊ शकते. सगळेच भाजप लढवण, माणसं शिंदे साहेबाचे राहीन, अजितदादाचे राहीन. भाजप माणसं अजितदादाची आणि शिंदेची. हा, चिन्ह कमळ. तुम्हाला असं वाटतं का तुम्ही सत्तेत आहात? काय होऊ शकते, काय नाही होऊ शकत या देशात. तुम्ही तिकीट अगदी मागितले होत्या महायुतीतनं, आता कुठेतरी मित्रपक्षांना भाजप जवळ करत नाही असा आरोप आहे. तुम्ही महायुतीत आता तुम्ही सांगा, महायुतीचं सोडा, आता शिवसेनेनं 18-20 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या 35 जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही? तुम्ही एक सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकाळ्या काय म्हणते त्याला, बिछवाकाळ्याची वेळ नाही आली पाहिजे. नाही आला. भेटली का ब्रेकिंग? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.